डोंबिवलीतील माजी नगरसेवक जयेश म्हात्रे व माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या अथांग प्रयत्नाने मोठागावमधील उर्वरित अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी डोंबिवली कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून 1,25,00,000 निधी मंजूर करण्यात आले व त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। मोठागावमधील इंटरनल रस्त्याचं आज काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। याच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 1,20,00,000चा निधी मंजूर झालेला आहे आणि मोठागावमध्ये आपण बघत असाल, मोठागाव मानकुली ब्रिज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी वाढलेली आहे आणि त्याच्यासाठी इंटरनल रस्ते काँक्रिटीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे। मोठागावामधील हा जो 30 फुटी रस्ता आहे याचं काँक्रिटीकरणाचं काम आपण येत्या काळामध्ये लवकरच सुरू करतो आहे। आज त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि नागरिकांना याच्यामधून मोठा दिलासा मिळणार आहे, कारण मोठागावातून एक पर्यायी रस्ता लोकांना लवकरच काँक्रिटीकरणातून मिळणार आहे।